नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, एवढी अपेक्षा नव्हती की उबेर पण एवढा कमी रेट देईल। लय खतरनाकच रेट कमी द्यायला लागला उबेर पूर्णपणे। बघा कसं काय पद्धतीने रेट देतो उबेरकडून, तर ही अपेक्षाच नव्हती आपल्याला या पद्धतीने उबेर रेट देईल। तुमच्याकडे पण आलंच असेल की मेसेज उबेरच्या मेसेज बॉक्समध्ये जावं आहे। बघा उबेरच्या मेसेज बॉक्समध्ये मी लावतो ते स्क्रीनशॉट। उबेरच्या मेसेज बॉक्समध्ये गेलं ना, पहिलंच आहे उबेरचं ना, सगळ्यांना आत्ताच आला आहे, आज कालमध्येच आला आहे सर्वांना। उबेर काय म्हणते माहिती आहे का? उबेर ऑटो अब शानदार फायदे अनलॉक कर दिए गए, म्हणजे जेवढे बी फायदे त्यांनी खोलून टाकलेत उबेर असं म्हणतं। आणि उबेरचं रेट कार्ड आता पहिलं कसं उबेरचं रेट कार्ड येत नव्हतं, पण आता उबेरनी रेट कार्ड द्यायला सुरू केलं। जसं की रॅपिडोचं रेट कार्ड येतं, रेट कार्ड दाखवतो रॅपिडो, तसं आता उबेर बी दाखवायला लागलं। ओला अजून आपलं रेट कार्ड दाखवत नाही आहे। तर यात काय म्हणतं उबेर म्हणतं सुरुवाती किराया, म्हणजे स्टार्टिंगचं जे भाडं आहे ते 45 रुपये प्रति किलोमीटर। आणि सेकंडला काय म्हणते 0 ते 2 किलोमीटर, म्हणजे तुम्ही 100-200 मीटरची 2 किलोमीटरच्या आतमध्ये जर तुम्ही ट्रिप उचलली तर त्याचे 24 रुपये किलोमीटरप्रमाणे तुम्हाला पैसे भेटणार। आणि त्याच्यानंतर काय म्हणते 2 ते 8 किलोमीटर, म्हणजे 2 ते 8 किलोमीटरच्या अंतरामध्ये जर तुम्ही ट्रिप उचलली, 4 किलोमीटर 5 किलोमीटर या 8 किलोमीटरच्या आतमध्ये जर तुम्ही ट्रिप उचलली तर त्याचे तुम्हाला भेटणारे 17 रुपये प्रति किलोमीटर। म्हणजे हे चांगलं आहे 17 रुपये। म्हणजे असं वाटतं की आता 8 किलोमीटरच्या आतमध्ये धंदा करावा, 8 किलोमीटरच्या वरतीचा धंदा करायचा आता लायकीचं राहिलं नाही उबेर। आणि 8 किलोमीटरच्या पुढं 8 ते 15 किलोमीटर, 8 ते 15 रुपये 15 किलोमीटर किती देते उबेर? 15 रुपये प्रति किलोमीटर। 8 ते 15 किलोमीटरच्या मध्ये जर तुम्ही बुकिंग उचलली तर 15 रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे त्याचे उबेर रेट देणार आहे। आणि त्याच्याही पुढं तुम्ही 15च्या पुढे कितीही उचला, तुम्ही 20 उचला, 30, 40, 50 किलोमीटर किती लांबची बुकिंग उचला, 12 रुपये प्रति किलोमीटर भेटणार आहे। किती रुपये? 12 रुपये। सगळ्यात कमी रेट 12 रुपये। म्हणजे असं झालं आहे की तुम्ही आता लांब जाऊच नका, 8 किलोमीटरच्या आतमध्ये जर तुम्ही धंदा करा, बस एवढंच आहे। उबेर का म्हणणं है कि तुम्हें लंबा मत जाओ, उसके छोटे बुकिंग मारो मेरे 8 किलो बाबा लांब आता आम्ही जाणार पण ना। आता तुझा रेट कार्ड बघून आता कळाले। आता एवढी अपेक्षा नव्हती उबेरकडून तर चांगला रेट द्यायचा उबेर आणि ओला तर देत आहे सध्या तरी, पण उबेरकडून एवढी अपेक्षा नव्हती की एवढा कमी रेट दे। लय बेकारच केलं आहे। रेट कमी का देतात माहिती आहे का मित्रांनो? तुम्हाला एक उदाहरण सांगतो। 3-4 कंपन्या आल्या की पहिलं बघा एकच कंपनी होती तर कोण कॉम्पिटिशनला नव्हतं, मागं पुढं कोण नव्हतं, म्हणजे त्यांना कस्टमर बी चांगले होते त्यांच्याकडे ना, आपल्याला बी ड्रायव्हर लोकांना कसं रेट चांगला भेटायचा। आता एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला। आता तुम्ही जे नवी मुंबई ठाण्यात राहतात त्यांना तर माहिती आहे, शिळपाटा जो आहे आपला, आपण डोंबिवली या साईडला जातो मुंब्रा साईडला, तर शिळपाट्याला बघा तुम्ही नारळवाले दिसतील तुम्हाला लेफ्ट साईडला जाताना, 20-25 नारळवाले एक सोबतच आहे। आता मी त्या दिवशी कुर्ला स्टेशनला माझ्या मुलीला नारळ पाणी पाजलं। मलाईवाला नारळ 90 रुपये आणि पाणीवाला नारळ होतं 80 रुपयाला। एक नारळ 90 रुपये मलाईवालं, पाणीवालं होतं 80 रुपयाला। आणि तेच नारळ जर तुम्ही घ्यायला गेलात ना तिथं शिळपाटा रोडला, 20-25 3 व्हीलरवाले सगळे असे रस्त्यावरच धंदे लावलेले, तर ते जर तुम्ही नारळ घेतलं ना 100 रुपयाला 3 नारळ भेटतात, एक नारळ 40 रुपयाला। त्यांनी असे मोठमोठे बोर्ड लावूनच ठेवले तिथं, 100 का 3, 40 का 1। म्हणजे विचार करा, जेव्हा कॉम्पिटिशन वाढलं ना तेव्हा त्या नारळाची किंमत कमी झाली। अगर तोच 1 किंवा 2 नारळवाले असते, हातगाडीवाले असते, तर तेच नारळ त्या ठिकाणी 80, 90, 100 रुपयाला बी विकले गेले असे। पण हे झाले 20-25 गाडीवाले, त्याच्यामुळं ॲटोमॅटिकली त्या नारळवाल्याला रेट त्यांचा कमी करावा लागला आहे। तसंच आपलंसुद्धा तेच भानगड आहे। एक कंपनी होती तेव्हा चांगले रेट भेटायचे। सुरुवातीला बघा तुम्ही ओला कंपनी सुरू झाली तेव्हा काय खतरनाक रेट भेटायचे। हळूहळू उबेर आली, रॅपिडो आला, आणि अजून एक भिकारचोट कंपनी, त्याचं तर नाव घेऊशी वाटत नाही, तिथं लय बेकार आहे। जसं आपण भाजी तरकारी घेतो मार्केटमध्ये जाऊन आणि भाव करतो, बाय एखादी जुडी 20 रुपयाला आटली तर बाय 10 रुपये का दे, 15 रुपये तसं भाव करावं लागतं। ते भिकारचोट कंपनी कुठून आली काय माहीत, त्याचं अजूनच रेट पाडला आहे। तसंच मित्रांनो या कंपन्यांनी ना सगळ्या ड्रायव्हर लोकांचं एवढं नुकसान केलं आहे ना, काय सांगायचं तुम्हाला। सर्व कंपन्या एकखट्टी झाल्यात, लय वाटोळं केले, म्हणजे लयच खतरनाक। आता
उबेरकडून तर ही अपेक्षा नव्हती की एवढा रेट कमी करण. आणि आत्ताच मी थोड्या वेळ पहिला डॉक्टर सरांचा, आपल्या केशव सरांचा व्हिडिओ बघितला. त्यांनी काय 1 डिसेंबरला मुंबईत मीटिंग आहे वाटतं आणि 27 तारखेला काय पुण्यामध्ये मीटिंग आहे. बघू आता त्या मीटिंगमध्ये काय होतं, सहभागी तर होण्याचा प्रयत्न करू आपण त्या ठिकाणी. पण मित्रांनो, आता इथं अपेक्षा नव्हती, आता काय करणार, आता आहे ते करावंच लागेल. आणि कुठलं आंदोलन मोठं झालं तर सर्वांनी एकत्र या, सहभागी व्हा, मला हेच बोलायचं. आता याच्यानंतर या आंदोलनात बघितलं कोण एवढे रिक्षावाले नव्हते, बोटावर मोजतील तेवढेच रिक्षावाले असे. पण एवढं पुण्यावाल्यांना मानावं लागेल. आज पण की तिथं रॅपिडो चालू नाही, बाईक रॅपिडो चालू नाही, आपल्या मुंबईत सुरू झाल्या. पुण्यावाल्या रिक्षावाल्यांना खूप खूप मानावं लागेल. खरंच युनियन असावी तर अशी असावी. तर आपल्या मुंबईतल्या रिक्षावाल्यांना पण एकत्र यावं लागेल, याच्या खिलाफ काहीतरी करावं लागेल. कारण डॉक्टर सर असू, कुठलेही असू, कोणी असू, त्यांना युनियनवाले त्यांना सपोर्ट करावाच लागणार आपल्याला, तरच आपल्याला रेट वाढेल. आता एकटे दोघं जाऊन तर काय रेट वाढणार नाही, सगळं एकजुटीने गेले तरच रेट वाढतात. मित्रांनो, आता होईल आंदोलन, बघू आता काय होतं. तर सर्व रिक्षावाल्यांनी एकत्र आणि व्हिडिओ लावला तर आपल्या मित्रभावांना, ड्रायव्हर भावांना शेअर नक्की करा. धन्यवाद.